नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती 2024 यामध्ये आपण आत्ताच बघितलं की उमेदवारांसाठी प्रेफरन्सेस लॉक करण्याची मुदत नुकतीच संपलेली आहे। तर आता यानंतर काय होणार बघा, तुमचे प्रेफरन्सेस दिलेले विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही लॉक झालेले आहे। आता मात्र पुढे काय होणार आहे, तर पुढे ज्यावेळेस भरतीची प्रक्रिया स्टार्ट होणार आहे, म्हणजे स्टार्टच आहे, परंतु ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट पडताळणीसाठी बोलवलं जाईल त्यावेळेस तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असायला हवेत आणि ते कशा पद्धतीने असायला हवेत याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेत आहोत। चला तर आपण बघूया डॉक्युमेंट विषय। त्या अगोदर आपण सुरुवातीला आवश्यक पात्रता बघूया। तर बघा, त्या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा TET एक्झाम पास असणे आवश्यक आहे। त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2023 ही सुद्धा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। त्याचप्रमाणे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन 2023 मध्ये नोंदणी केलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे जी कागदपत्रे आपण सादर केली, म्हणजे त्या ठिकाणी फॉर्म भरताना आपण PDF मध्ये त्या ठिकाणी अपलोड केलेली आहेत, ती कागदपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। यामध्ये बघा, या ठिकाणी प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करायची कागदपत्रे त्यांची यादी आपण आता बघणार आहोत। सुरुवातीलाच बघा, सगळ्यात खाली SSC परीक्षेचे प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला TC म्हणजे 10वीचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आपल्याला जन्मतारखेच्या पुराव्यासाठी असणे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि हे अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। त्यानंतर आपण पुढील डॉक्युमेंट बघणार आहोत। त्यानंतर 2 नंबर बघा, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता कागदपत्र। त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समकक्ष परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक तिथं असणं आवश्यक आहे। 4 नंबरला आपल्याला दिसतंय उच्च प्राथमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र म्हणजे 12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र। 5 नंबरला पदवी किंवा पदविका परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे BA BSc BCom कोणतीही तुमची पदवी झाली असेल तिचे प्रमाणपत्र आणि गुणपत्र। त्याचप्रमाणे पदविका म्हणजे DED, तुम्ही DED BED असाल तर त्याचंही प्रमाणपत्र। आता हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असणार आहे। 1 ते 5ला तुम्हाला BED असावं याची अपेक्षित नाही आहे। तुम्ही DED असेल तर 1 ते 5साठी आणि TET पेपर 1 पास असाल तर तुम्ही 1ली ते 5वीसाठी पात्र ठराल। त्यानंतर बघा, आपल्याला आहे या ठिकाणी 6वं पदव्युत्तर पदवी परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र म्हणजे त्या ठिकाणी MA MSc MCom ह्या परीक्षेचे तुमच्याकडे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, जर तुम्ही त्या ठिकाणी त्या विशिष्ट याच्यासाठी पात्र असाल तर। 7 नंबर आहे बघा, TET किंवा CTE पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही TET किंवा CTET तिथं पात्र असणे गरजेचं आहे। त्यानंतर 8 टेट परीक्षा म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी हिचं गुणपत्रक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। 9 नंबर महाराष्ट्र राज्यात आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र ज्याला आपण डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणतो, हे सुद्धा आपल्याकडं असणं गरजेचं आहे। 10 नंबर त्यांनी दिलं आहे काही त्या ठिकाणी उमेदवारांचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड यापैकी एक शक्यतो आपल्याकडे आधार कार्ड आहे। 11 मागासवर्गीय उमेदवार असल्याबाबतचा पुरावा म्हणजे जातीचा दाखला, हा फक्त मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्या ठिकाणी आवश्यक असेल ओरिजिनल। त्यानंतर अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती अ ब क, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड आणि विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्ग सामाजिक यांच्यासाठी सूचना आहे। आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग SC BC म्हणून संबंधित सक्षम प्राधिकरणाने दिलेल्या प्रमाणपत्राची प्रत असणे आवश्यक आहे। 14 नंबर आपल्याला दिसतो त्या ठिकाणी विमुक्त जाती, भटक्या जमाती क ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यांच्या संदर्भात आहे। पुढे त्यांनी तसेच म्हटले बघा, तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारास सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ज्याला आपण नॉन क्रिमी लेअर असे म्हणतो ते असणे आवश्यक आहे। 15वा महत्त्वाचा मुद्दा आहे दिव्यांग उमेदवार असल्यास बघा, त्या ठिकाणी दिव्यांग उमेदवार असल्यास ॲक्ट 2016 नुसार RPED ॲक्ट 16 नुसार दिव्यांग 21 प्रकरणातील दिव्यांग प्रमाणपत्र किमान 40% असणे आवश्यक आहे। 40%पेक्षा कमी असलेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार नाही आणि तुम्ही दिव्यांग
त्या प्रकारामध्ये प्रवर्गामध्ये मोडणार नाही याची त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर माजी सैनिक असल्यास असलेल्या वयोमर्यादेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी विविध नमुन्यात लागू असेल त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर 17 आहे, अमागास महिला आरक्षणासाठी पात्र असल्यास महिलांसाठी आरक्षक पदासाठी उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास बघा त्या ठिकाणी तुम्हाला डोमासाईल आणि नॉन क्रिमिलियर जोडणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती सोडून इतर प्रवर्गासाठी माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही डोमासाईल आणि नॉन क्रिमिलियर जोडाल त्याच वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी महिला आरक्षणाचा लाभ त्या ठिकाणी घेता येईल. मागासवर्गीय उमेदवारांसाठी, महिला उमेदवारांसाठी खास महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. पुढे अनुसूचित जमाती पेसा वगळून ती माहिती दिलेली आहे. 18 नंबर आहे, खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरता जे गुणवत्ताधारक खेळाडूसाठी आरक्षित पदावर दावा करणाऱ्या उमेदवारांनी विविध नमुन्यात सक्षम प्राधिकरणाने प्रदान केलेले प्रमाणपत्र, ते सुद्धा प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्या प्रमाणपत्राशिवाय तुम्हाला त्या ठिकाणी ते आरक्षण, खेळाडूसाठी जे आरक्षित पदं असतात किंवा काही जागा असतात ती भेटणार नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल असल्याचा पुरावा. तर त्या ठिकाणी त्या महिलांकडे एकतर राजपत्र असणं गरजेचं आहे किंवा विवाह नोंदणी केलेलं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 20 नंबर आहे, 1ली ते 5वीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता उच्च माध्यमिक उत्तीर्ण, खुल्या प्रवर्गासाठी 45% गुणांसह, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 40% गुणांसह व व्यावसायिक अर्हता DED, DTED, स्पेशल एज्युकेशन आणि TET पेपर 1, TET पेपर 2/CTET पेपर 1 और CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. म्हणजेच काय, त्या ठिकाणी तुम्ही जर खुल्या प्रवर्गात असेल तर 45% तुम्हाला 12वीसाठी आवश्यक आहे आणि मागासवर्गीयांसाठी 40%, तसेच TET पेपर 1 ते 5साठी आवश्यक आहे. त्यानंतर 6 ते 8साठी TET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. त्यानंतर पुन्हा तीच माहिती सांगितलेली, 45% खुल्या वर्गासाठी आणि 40% मागासवर्गीयांसाठी 12वीला त्या ठिकाणी तुम्हाला गुण हवे किंवा पदवीच्या याच्यामध्ये तुम्हाला ते गुण हवे, कारण आता 6वी ते 8वीचं आहे. म्हणजे तुम्हाला BA, BCom किंवा BScमध्ये कमीत कमी 45% खुल्या प्रवर्गासाठी आणि 40% हे मागासवर्गीय प्रवर्गासाठी असणं गरजेचं आहे. TET पेपर 2 असणं गरजेचं आहे, पास असणं. त्यानंतर 9वी आणि 10वीसाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता संबंधित विषयातील पदवीच्या अंतिम वर्षी खुल्या प्रवर्गासाठी बघा इथे सगळ्यात खाली दिसते, महत्त्वाचा मुद्दा आहे. 9वी 10वीसाठी ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी अप्लाय केलेला आहे ते उमेदवारांना त्या ठिकाणी 50% गुण आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45% गुणांसह आणि त्यानंतर व्यावसायिक अर्हता तुमचं BEd असेल, BPEd असेल, काय असेल ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. 11वी 12वीसाठी बघा खुल्या प्रवर्गासाठी 50% आणि मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45% गुणांसह आणि व्यावसायिक अर्हता BEd, BA, BSc वगैरे तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. नंतर 24 नंबर, पदवीधर किंवा पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी आरक्षण प्रमाणपत्र, तेही प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 25 नंबरचा मुद्दा आपल्याला दिसतोय, प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण प्रमाणपत्र. तुमच्याकडे ते प्रमाणपत्र हवं आहे. तुम्ही ओरिजिनल जरी प्रकल्पग्रस्त असाल आणि तुमच्याकडे प्रमाणपत्र नसेल तर काही त्या ठिकाणी त्याला अर्थ राहणार नाही. 26 नंबर आहे, अपत्य प्रतिज्ञापत्र. 28 मार्च 2006 किंवा त्यानंतर तुमच्या जन्माला आलेली मुलं हे 2पेक्षा जास्त नको आहे. जर असतील तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे, संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने हे 27 प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी मी व्यवस्थित समजावून सांगितलेले आहे कागदपत्र. हे ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार या ठिकाणी पात्र ठरणार आहे. यामध्ये काही प्रमाणपत्र हे प्रत्येक प्रवर्गाला किंवा प्रत्येक उमेदवाराला लागू असेलच असं नाही. तर 1ली ते 5वीसाठी वेगळं आहे, 6वी ते 8वीसाठी वेगळं आहे, 9वी ते 10वीसाठी वेगळं आहे. तुम्ही म्हणाल मग BEd हे 1ली ते 5वीसाठी काही आवश्यक नाही आहे किंवा खुल्या प्रवर्गासाठी त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर जात पडताळणी, नॉन क्रिमिलियर हे आवश्यक आहे पाहिजेच असं नाही, हे लक्षात घ्या.
परंतु इतर जे शैक्षणिक डॉक्युमेंट आहे ते त्या गटातील उमेदवारासाठी मात्र आवश्यक आहेत. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ समजावून घ्या. समजत नसेल, थोडी घाई झाली असेल तर त्याला थांबवा, स्किप करा आणि मग बघा आणि समजून घ्या आणि आपले डॉक्युमेंट तयार ठेवा, जेणेकरून पडताळणीच्या वेळी कोणताही तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येणार नाही, धावपळ होणार नाही. आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.